आपण जर राज्यातली आजची परिस्थिती पाहिली असेल हा. तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या बाहेर ठिकठिकाणी राडा झालेला आपण पाहिलेला आहे. हम्म. आम्ही ज्या वेळी आपल्या चॅनलवरती चर्चेसाठी यायचो किंवा इतर चॅनलवर जायचो त्यावेळी सातत्यानं सांगायचो की भारतीय जनता पार्टी आता आयाराम जनता पार्टी झालेली आहे. ते मूळ भाजपवाल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय देतील का याचा विचार केला पाहिजे. अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खासगीत आमच्याकडे बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की आमच्या पार्टीत आता निष्ठावंतांसाठी आरक्षण ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपण जर पाहिलं असेल तर आज संभाजीनगरला राडा झाला, पुण्याला राडा झाला, अकोल्याला राडा झाला, नाशिकला राडा झाला. भारतीय जनता पार्टीच्या मूळ लोकांना डावलून इतर पक्षातल्या आयारामांना इतरांचे पक्ष फोडून यांनी संधी देण्याचं काम केलेलं आहे. आता माझे मित्र अजित चव्हाण या ठिकाणी बोललेत की 10% लोकांना जिंकण्याच्या निकषावर जिंकण्याच्या उद्देशावर आम्ही त्या ठिकाणी तिकीट दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये निवडून येण्या इतके लायक लोक नाहीयेत. इतर पार्टीतले लोक घेऊन तुम्हाला त्यांना निवडून आणावं लागतं. त्यांनी आता त्यांच्या वक्तव्यामधून कविताजी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की त्यांच्या पार्टीमध्ये लायक पात्र असे लोक नाही आहेत. त्यामुळे इतर पक्षातले लोक आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट द्यावे लागतात. खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी पक्ष वाढवला, ज्या लोकांनी सतरंज्या टाकल्या, खुर्च्या उचलल्या, 6 वर्ष निवडणुका नव्हत्या, प्रचार केला, त्या लोकांचा विश्वासघात करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यामध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांच्याच ती गोष्ट अंगलट आलेली आहे. काय त्या महिला रडत होत्या? 25 वर्षापासून आम्ही पार्टीचा प्रचार केलेला आहे, 25 वर्षापासून पार्टी घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा महिलेला जर आज भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन रडावं लागत असेल तर या जगातला देशातला सगळ्यात मोठा विश्वासघाती पक्ष हा भारतीय जनता पक्ष आज ठरलेला आहे, ज्यानं स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा विश्वासघात केलेला आहे. हे आपण सगळ्यात अगोदर या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांची आज मला खऱ्या अर्थानं कीव वाटते. ज्यांनी हा पक्ष वाढवला, ज्यांनी निष्ठावंत म्हणून पार्टी सोबत राहिले, त्यांचे काय हाल भारतीय जनता पार्टीनं केले हे आज संबंध देशानं बघितलेलं आहे.